वाशी तालुक्यातील दसमे गाव ते वाशीपर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला आहे। या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेला गुत्तेदार यांनी दगडाचे ढीग टाकले आहेत। त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला। सतत छोटे मोठे अपघात घडत आहेत। म्हणून दसमे गाव ग्रामपंचायत व झिन्नर ग्रामपंचायत तसेच जाणीव संघटनाच्या वतीने या रस्त्याचं काम तातडीने चालू करण्यात यावं, अन्यथा येत्या 21 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग वाशी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे 15 रोजी वाशी तहसीलचे नायब तहसीलदार श्रीकांत सांगळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागचे अभियंता यांना 500 लोकांच्या सह्यांचं निवेदन देण्यात आलं आहे। निवेदन देतेवेळी दसमे गावचे सरपंच पोपट मोरे, सुंदर उघडे, जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, झिन्नरचे बापू गरड, विजय मोरे, बाळासाहेब उघडे, अशोक लगाडे, लक्ष्मण लगाडे, दौलत पवार आदी उपस्थित होते। संपादक दादासाहेब लगाडे। चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज आपण सार्वजनिक बांधकाम विभाग वाशी ऑफिसला आलेला आहात। दशमेगाव ते वाशी या रस्त्याची बिकट अवस्था झाल्यामुळे झिन्नर दशमेगाव येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आज बांधकाम विभागाला निवेदन सादर करण्यासाठी आपण या ठिकाणी ऑफिसमध्ये आलेले आहात। या ठिकाणी या ऑफिसचे कर्मचारी यांना निवेदन दिलेलं आहे। याविषयी या ऑफिसचे कर्मचारी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करत आहेत। सर, गेल्या 5 वर्षापासून ते 6 वर्षापासून दशमेगाव ते वाशी या रस्त्याची बिकट अवस्था आहे। याविषयी आपल्या ऑफिसने काहीच पाऊल उचललं नसल्यामुळे अनेक वेळा मोठे व छोटे अपघात घडलेले आहेत। याविषयी आपण आता निवेदन गाव करण्यात दिले। याविषयी आपली प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। वाशी ते जिन्नर हा रस्ता 2 वर्षापूर्वी त्याची वर्क ऑर्डर झालेली। शिवेंद्र कन्स्ट्रक्शन या एजन्सीला ते काम मिळालेलं आहे। शिवेंद्र कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत आमचे वारंवार पत्रव्यवहार चालू आहे। वरिष्ठांना पत्रव्यवहार दिले, पत्रव्यवहार केलेले आहेत। काम लवकरात लवकर सुरू करावे, नागरिकांना त्रास होत आहे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी। परत अजून काल परवा दिवशी सुद्धा त्यांचं एक पत्र पाठवले कार्यकारी अभियंत्याला। आणि त्याचसोबत आज जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे तात्काळ भरून घेण्यासाठी आम्ही रिस्क अँड कॉस्टवरती एक 10-12 लाख रुपयाचं एस्टिमेट पाठवले। 1-2 दिवसात तर ते खड्ड्याचं काम सुरूच करून घेणार आहेत। आणि परत मूळ नूतनीकरणाचं जे काम आहे ते कंत्राटदाराला 5 ते 7 8 दिवसामध्ये सुरू करण्याची आम्ही प्रत्येक सूचना देऊन सुरू करण्याची सूचना देऊ। ते नाही झालं तर परत कार्यकारी अभियंत्यामार्फत सदर टेंडर रद्द करून दुसऱ्या एजन्सी अलॉट करून काम पूर्ण करण्याचे सब डिव्हिजन करून प्रयत्न करू आम्ही। पण असं होतंय की गेल्या वेळेस 5 ते 6 महिन्यातच त्या खड्डे बुजले तुम्ही। दुकानाला मदन केल्यासारखी चिकटपट्टी लावूनच आपलं काही दिवसातच उकडले। जे खड्डे भरले ते उकरले नाही, त्यानंतर दुसरा नवीन खड्डा पडला असता पावसाळ्यामुळे त्याच खड्ड्याचे 2 ते 3 महिन्यातच उकडले। याविषयी मग तुम्ही आपले सांगतो ना, ते जे भरले ते उकरले नसतात, नवीन खड्डा पडू शकतो। पावसाळा झाला त्याच्यामुळे नवीन खड्डा पडू शकतो। तशी पोझिशन होऊ नये आणखी परत। ठीक आहे ना, ह्या वेळेस ठीक आहे, जे आता जे खड्डे पडलेले आहेत ते वाहतुकीसाठी सुरळीत करणं तर गरजेचं आहे। रस्ता त्यासाठी सुरळीत रस्ता सुरू करून 8 दिवसात तेवढे गुत्तेदाराच्या मागणं त्यांच्यासोबत आम्ही पत्रव्यवहार वारंवार मोठी फाईल झाली त्याच्यासोबत पत्रव्यवहार करून अजून त्याच्यासोबत एक 8 दिवस त्याला वेळ देऊन नूतनीकरणाचं काम लवकर सुरू करायला त्यांना सूचना देण्यात येतील। ठीक आहे, धन्यवाद। आम्ही या ठिकाणी बांधकाम विभाग वाशी येथे दसमेगाव आणि जिन्नरच्या रस्त्याची वाशी ते जिन्नर हा रस्ता अतिशय खराब झालेला असून तिथं बरेच अपघात झालेले आहेत। 4 वर्षापासून तिथं दगड आणून ठेवलेले आहेत, परंतु या कार्यालयाचं बिलकुल लक्ष नाही। तर त्या रस्त्याचं त्वरित काम करून नूतनीकरण करावे, खड्डे बुजण्याची गरज नाही म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तर नाही जर समजा त्यांनी काम केलं तर 21 तारखेला आम्ही 2 गावातले सर्व गावकरी आणि सरपंच उपसरपंच या ठिकाणी बसून या ठिकाणी मोठं आंदोलन करणार आहोत, अशी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। मी जिन्नर येथून इथं या उपअभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग वाशी इथं आम्ही निवेदन द्यायला आलो। कारण निवेदन द्यायचं कारण असं आहे की गेली 4-5 वर्षापासून त्या रस्त्याची दुरावस्था अशी आहे की बांधकाम विभाग आहे ना ते इकडे दुर्लक्षित करते। म्हणजे जसं की त्या जखमीवर मलमपट्टी लावून तिथं तेवढ्या पुरतं काम करून डागडुजी करून ते 1-7 दिवसात उकडून गेलेलं आहे। मग हे अनुभव आम्ही सर्व जनतेने अनुभवलेला आहे। आणि तिथं मागील डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या इथले एक तरुण ट्रॅक्टर ड्रायव्हर
असा म्हणजे खड्ड्यावर ट्रॅक्टर आपल्यामुळे तो त्याचा त्या हाकण्यात जीव गेलेला आहे, तरी सुद्धा यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. मग ते आम्हाला वाटतं की इतर आणखीन अपघात घडून कोणाच्या जीवितात हानी होऊ नये. तर आता आमचे सहकारी तुम्हाला त्यांच्या मनातलं नूतनीकरण केलं नाही तर 21 तारखेला आंदोलन. मी दशमेगाव सरपंच पोपट मोरे. आमच्या मुख्य रस्ता वाशी ते मांडवा जिल्हा दशमेगाव हा मुख्य रस्ता आहे. आमच्या शाळेत लहान लहान चिमुकले वाशीला शाळेत येत आहेत. रिक्षा जर गावाकडून आला, समोर जर बस आली, तिथं साईड घ्यायचा जागा नाही. 2-3 महिन्यापासून 2-3 वर्षापासून त्या रस्त्याला साईडला दगड टाकलेत. ते दगड पण हटवले नाहीत. काम पण रस्त्याचं व्यवस्थित गेल्या 2 वर्षात केलेलं नाही. तरी प्रशासनाला एवढी विनंती आहे, संबंधित ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता ही राहिलेले काम दुरुस्ती जे आहे हे लवकरात लवकर करून घ्यायची विनंती करावी आणि दुरुस्ती नाही करायची, नवीन रस्ता करण्यात यावा ही विनंती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.